याच्यामध्ये स्वाभाविकतेनं आरंभवादाचा निषेध होऊन गेला. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. इतका विचारच ज्ञानोबरायांनी केला नाही. फार फार काय दृष्टांतातून ज्ञानोबरायांनी ब्रह्मकारणवाद सोडून अन्य कारणांचा विचार मोडून काढला. खंडन मंडनाचा विचार ज्ञानोबराय करत नाहीत ही गोष्ट वेगळी, त्यांचा तो स्वभाव नाही हा भाग वेगळा. पण याच्यामध्ये एकाचा विस्तारू परब्रह्मापासूनच हे निर्माण होतं. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. कुणापासून निर्माण झालं हे सगळं, कशाच्या आधारावर राहिलं, कशामध्ये लय पावलं. अधिभूताकरता सांगतोय मी. हे अधिभूत म्हणजे काय? जगताला अधिभूत म्हटलं तरी जगत सांगणं हा हेतू नसतो, जगताचं कारण सांगणं हा हेतू असतो. वेदांताचा विचार करून बघा आपण. कारण जगताचा विस्तार करण्यामध्ये वेदांताला काय मिळणार आहे? जीवाला जग बघ सांगितलं, हे जग आहे, संपलं जग. हे जग आहे हे कळाल्यामुळे माणसाला त्याच्यापासून ज्ञान होईल का हे जग कशाचं कार्य आहे हे कळल्यावर माणसाला ज्ञान होईल? साधकाला जे ज्ञान होईल ते कार्याच्या जाणीवेत होईल का ते कार्य कोणत्या कारणापासून निर्माण झालं त्या कारणाच्या जाणीवेत ज्ञान होईल? कार्याचं ज्ञान हे कार्याच्या आकारावरून, नामावरून, स्थूल रूपावरून होत नाही. कार्याचं ज्ञान व्हायचं असेल तर त्याच्याकरता त्याचं कारण काय हे ओळखणं महत्वाचं असतं. म्हणून जग सांगणं हा शास्त्राचा हेतू नाही आहे, वेदांताचा हेतू नाही आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. हे जगन मिथ्या सांगणं कशा करताय? जग सांगणं हा हेतू नाही आहे. जगताची उत्पत्ती, पंचीकरण सांगणं हे सगळं गौण आहे, हे सगळं अवांतर आहे. आम्हाला असं वाटतं की आम्हाला पंचीकरण कळलं म्हणजे बस वेदांत कळला. वेदांताचा हा हेतूच नाहीये की यांनी पंचीकरण सांगावं. तो हेतू आम्हाला कळत नाही म्हणून नाईलाजानं ते सांगितलं गेलंय. असं आहे. ते पंचीकरण कळण्यामध्ये फार पुरुषार्थ वाटत असतो बऱ्याचदा. हा आम्ही पंचीकरण सोडवलंय. कशा करता सोडवलंय? अरे ते ज्याच्या करता सोडवलंय तो अजून फार पुढे आहे, त्याला ओळखायचंय. मग ते महाभूताचे असे विभाग करा, याच्यातले 2 घ्या, याच्यातले 4 घ्या, याच्यातला 1 अंश घ्या, पंचीकरण करा, त्याच्यापासून अमुक करा. कशा करता? सृष्टीचा दृश्य सृष्टी आम्हाला दाखवणं हा वेदांताचा हेतू नसतो. कारण जे अनुभवाला येतच असतं त्यावर वेदांत भाष्य करतच नाही. मी तुम्हाला एक गुह्य सांगतो. काय गुह्य आहे? आज शनिवार आहे. काय गुह्य सांगितलं? अरे जे सगळ्यांना माहिती आहे, जे सगळ्यांना कळतं, दिनदर्शिका बघितली की जे कळतं, पंचांग बघितल्यावर आज कोणता वार आहे याचा निश्चय होतो, हे जर आम्हाला आमच्या सामान्य बुद्धीनं कळत असेल तर त्याच्याकरता वेदांताला प्रवृत्त व्हायचं काही कारण नाहीये ना. हे जग आहे हे सांगण्यामध्ये वेदांत का प्रवृत्त होईल? अरे कुणालाही कळतं हे जग आहे, जे दृश्य अनुभवाला येतं आहे, जे इंद्रियजन्य ज्ञानानं आम्हाला कळतं जाणवतं ते जग आहे. याच्याकरता वेदांत नकोय. याच्याकरता आमची इंद्रिय पुरेशी आहेत. वेदांत कशा करता पाहिजे? कशापासून निर्माण झालं हे सांगण्याकरता. काय निर्माण झालं हे सांगण्यात वेदांताचं तात्पर्य नाही, कशापासून निर्माण झालं हे सांगण्यात वेदांताचं तात्पर्य आहे. अधिभूताचा विचार याच्याकरता भगवंताने अर्जुनाला सांगितला. म्हणून सांगितलं मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. आचार्यांचा पुढचा शब्द असा, या जगताबद्दल बोलताना आचार्य असं सांगतात की आपण मनानं कल्पनाही करू शकत नाही असं या जगताचं रूप आहे. केवढं सौंदर्य भरलंय या जगताच्या पाठीवर, केवढं सौंदर्य आहे. एका झाडाचं पान दुसऱ्या पानासारखं नाही आहे. प्रत्येक पानाचं सौंदर्य वेगळं आहे, प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं आहे, प्रत्येक घटनेचं सौंदर्य वेगळं आहे, प्रत्येक दृश्याचं सौंदर्य वेगळं आहे. मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, हे जगताचं स्वरूप सांगितलंय आचार्य.
आमच्याकडे त्या सौंदर्याचं वर्णन करण्याकरता शब्द नाही आहेत. मग हे कशा करता सांगितलं? हे सौंदर्य सांगावं हा हेतू आहे का? सौंदर्य सांगावं हा हेतू नाही आहे. आम्ही मनाने ज्याची कल्पनाही करू शकत नाही असं जर हे जग असेल तर ते बनवणारा हा कल्पनेच्या पलीकडचाच असला पाहिजे, हे सांगण्याकरता मनसा अपि अचिंत्य रचना रूप असेल. परब्रह्मापासून विश्वाची उत्पत्ती झाली. काय असतं? अधिभूताचा विचार करताना विसर्गाचा विचार विशेषत्वानी का केला पाहिजे, त्याचा एक तात्विक युक्तिवाद कारण सांगतो पुढे जातो. काय असतं? कार्याचं उपादान कारण शोधत असताना एक विचार म्हणून सांगून जातो, बघा पटतोय का, जमतंय का बघा. कार्याच्या उपादान कारणाचं चिंतन करत असताना ते कार्य ज्याच्यापासून निर्माण झालं ते उपादान आहे असं म्हणण्यापेक्षा ते कारण ज्याच्यामध्ये लय पावतं ते त्याचं खरं उपादान मानलं पाहिजे. उत्पत्तीत उपादानाचा शोध घ्यायचा नसतो, उपादानाचा शोध नेहमी विसर्गात घ्यायचा असतो. आता हे कितपत पटेल मला माहिती नाही, पण तुम्ही वेदांताचं चिंतन करणारी मंडळी आहात ना. कारणापासून जेव्हा कार्य घडतं तेव्हा फक्त उपादान पुरतं का त्याला निमित्तही लागत असतं? नुसत्या उपादानापासून परस्पर कार्य घडेल का? मातीपासून परस्पर मडकं घडेल का? त्याला कोणीतरी एक कुंभार निमित्त लागतो की नाही? भूमी आतोनी स्वयंभ का घडे गाडगे याची निगती कोंब, ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की, ज्ञानोबराय बोलतात. त्याला कुलाल मती लागते, कुंभाराची बुद्धी असावी लागते त्याला. भूमी आतोनी स्वयंभ का घडे गाडगे याची निगती कोंब, माती स्वतःच मडकं होईल? नाही नाही, त्या मातीला चालणारी कोणीतरी लागेल, त्या मातीला आणणारं गाढव कोणीतरी लागेल, त्या मातीला भिजवायला पाणी लागेल, त्या मातीला भिजवून त्या चाकावर ठेवायला कोणीतरी कुंभार लागेल, त्याला आकार देणारा कोणीतरी लागेल, त्याला बुद्धी असावी लागेल, त्याला काठी असावी लागेल. निमित्त कारण हजारोनी सांगता येतात, उपादान कारण एकच असतं हे मान्य आहे. निमित्त कारणांची संख्या किती लाखो सांगा, काही फरक पडत नाही. सांख्याने तर सांगितलं निमित्त कारण अनंत असतात सांख्य दर्शनामध्ये. अहो कुंभार हे निमित्त कारण, सांख्याने सांगितलं कुंभार निमित्त कारण आहे. म्हणजे कुंभार काय आबाळातून पडला काय? मग तो कुंभार कुठून जन्माला आला? त्याच्या आईबापापासून. मग त्यांना घ्या निमित्त कारण, कारण ते होते म्हणून हा आहे. मग त्या कुंभाराचे आईबाप कुठून आले? त्यांच्या आईबापापासून घ्या, आणा त्यांना निमित्त कारण. आता हे कुठपर्यंत जाईल? उपादान कारण एक असतं हे मान्य आहे, पण उपादानाला स्वतःला कार्यरूपामध्ये प्रकट होता येत नाही, त्याला निमित्ताचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे निर्मितीचा विचार करताना उपादानाबरोबर निमित्ताचाही विचार करावा लागतो. निमित्त नसेल तर उपादान एकटं काही करू शकत नाही, कार्यनिर्मिती होऊ शकत नाही, निमित्त लागतं. बरं, निमित्तामध्ये आपण कारण कशाला म्हणतो? ज्याच्या विना कार्य निर्माण होत नाही ते कारण. ढोबळ व्याख्या काय आहे आपल्याकडे? चाकाशिवाय मडकं निर्माण होणार नाही, चाकाला घ्या निमित्तामध्ये. चाकाला गती देणारी काठी नसेल तर चाक फिरणार नाही, मग त्या काठीला घ्या निमित्तामध्ये. हे घ्या, अनंत घ्या, काही फरक पडत नाही, पण त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे मडकं कशापासून बनलं असं म्हणलं की आपण पटकन मातीपासून म्हणतो वेगळं होतो, पण ते नुसत्या मातीपासून बनलं नाही ना. त्याला कुलालाची मती सुद्धा कारण ठरली आहे ना. कुलाल मतीचे गर्भ उमटले की, ज्ञानोबराय बोलतात ना. मती त्याला आवश्यक आहे. मग त्या मतीला उपादान म्हणता काय? म्हणता येत नाही. त्याला निमित्तातच ठेवावं लागतं. कुलालाला, कुंभारदादाला निमित्तातच ठेवा. कुंभारदादा कधी उपादान होऊ शकत नाही मडक्याचं. म्हणजे निर्मितीमध्ये आम्हाला माती बरोबर कुलाल मती घ्यावी लागते. मातीन मती एकत्र आल्याशिवाय मडकं निर्माणच होत नाही. परंतु म्हणजे मडक्याचं कारण काय आहे? माती आहे, मती आहे. पण खरं कारण काय आहे? खरं कारण काय? उपादानाचा विचार केला तर मती आणि माती याच्यातलं उपादान कोणतं?
मती आणि माती याच्यातलं उपादान कारण कोणतं? माती. मती हे उपादान कारण नाही, पण माती हे उपादान कारण सिद्ध कसं करणार तुम्ही? त्याच्याकरता निर्मितीत जाऊ नका. हे मडकं ज्या वेळेला फुटतं त्यावेळेला ते कशात जातं एवढंच शोधा. तिथं मतीचा विचारच नाही, तिथं फक्त आणि फक्त मातीचाच विचार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे कार्याचं उपादान शोधत असताना ते कशापासून निर्माण झालं याच्यात उपादानाचा तेवढा स्पष्ट बोध होत नाही जेवढा त्याच्या लयात विसर्गामध्ये त्याचा स्पष्ट बोध होत असतो. त्यामुळे अधिभूताचा विचार करताना जो विसर्ग भगवंताने 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला सांगितला ना, हे सगळं कशामध्ये लय पावतं ते बघ. मडकं फुटलं तिथं कुंभाराचा विचार आहे का? नाही. तिथं मतीचा विचार आहे का? नाही. मग तिथं कशाचा विचार आहे? फक्त आणि फक्त मातीचा विचार आहे. तिथं निमित्ताला काहीच कारण नाही. अगदीच श्लेषात बोलायचं झालं तर विसर्गामध्ये लयामध्ये निमित्तालाही लागत नाही. श्लेषाच्या भाषेत बोलायचं झालं तर, श्लेष करायचा झाला तिथं फक्त उपादानाचा विचार असतो लयामध्ये. निर्मितीमध्ये जसा निमित्ताचाही विचार उपादानाबरोबर करावा लागतो, तसं लयामध्ये मात्र आपल्याला निमित्ताचा विचार करावाच लागत नाही. तिथं फक्त आणि फक्त उपादानाचा विचार करावा लागतो. म्हणून जे ज्याच्यामध्ये लीन होतं ते त्याचं उपादान कारण असतं. ही व्याख्या जास्त काटेकोर होते. जे ज्याच्यापासून निर्माण होतं ते त्याचं उपादान असतं असं म्हणण्यापेक्षा ते ज्याच्या मध्ये लीन होतं ते त्याचं उपादान असतं, ही काटेकोर व्याख्या झाली. मग हे जग कशामध्ये कशापासून निर्माण होतं? मग कोणी काही म्हणेल, कोणी काही म्हणेल, कोणी काही म्हणेल. सगळ्यात शेवटी कशामध्ये लीन होतं याचा विचार करा. यत प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. अधिभूताचा विचार, अधिदैवाचा विचार, जीवापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे अधिभूतामध्ये येतात. हिरण्यगर्भापर्यंत अधिभूत म्हणजे काय? एका अर्थाने अरे ब्रह्मदेव जरी झाला तरी काय तो जीवच आहे किंवा काही जरी परब्रह्म सोडलं तर बाकी काय आहे? बाकी जिथं जिथं चेतना दिसते आपल्याला ते सगळं जीव म्हणूनच विचारात घ्यावं लागतं. त्याला काही विचार करायचं कारण नाही. याच अध्यायामध्ये आलंय, पुढं येणारच आहे. आब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन. याच अध्यायात 8व्या अध्यायातच येणार आहे. ब्रह्मपणाचे नि बडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे. काही ज्ञानोबरा बोलूनच दाखवतात. ब्रह्मदेव जरी झाला तरी काय झालं, हिरण्यगर्भ जरी झाला तरी काय झालं, शेवटी निवृत्ती आहेच आहे. म्हणून या अध्यायाचं नावच ठेवताना अक्षर ब्रह्मयोग असं ठेवलंय. आपण ज्याचा विचार करून आलो ते काय आहे? भगवंतानी उत्तर देत असताना पहिलं उत्तर अर्जुनाला, ब्रह्म काय? अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते. अक्षर शब्द त्याच्याकरता वापरला. जे निर्माण होतं कालांतराने नष्ट होतं. जीवदशा अनादी मानली तरी शांत मानावीच लागेल की नाही तुम्हाला? अविद्या अनादी माना, पण शांत मानावी लागेल की नाही? विस्तार करायचं कारण नाही आपल्याला. पण हे सगळे काय आहेत? हे सगळे एका अर्थाने जीवच आहेत. इंद्र काय, ब्रह्मदेव काय, हिरण्यगर्भ काय, हे सगळे जीवच आहेत. मग यांना देव म्हटलं, यांचं आडनाव देव आहे, बाकी काय नाही. इंद्र देव म्हणजे इंद्र हे नाव आहे, देव हे आडनाव आहे त्यांचं. काय देव पण त्याच्यात आहे? तो काय टिकून राहतो? तो काय कायम आहे? तो काही एक आहे? अरे हजारो नाही इंद्र, एक नाही. एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये हजारो इंद्र बदलून जातात. 14 जणांची पंक्ती उठते म्हणतात ज्ञानोबरा. काय करतात त्याला? काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. काय करतात त्याला? तो इंद्र काय खऱ्या अर्थाने देव नाही. म्हणजे देव शब्द ज्याला लावावा, दिव धातूपासून बनलेला देव शब्द ज्याला लावावा तसा काही इंद्र नाही आहे. तो बदलणार आहे, तो संपणार आहे, त्याचं येणं जाणं आहे. त्याला अधपतन आहे. पुण्य संपलं की खाली यावं लागतं वगैरे वगैरे. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. त्याला अधोगती आहे.
पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका. ज्ञानोबांनी स्पष्टच म्हटलंय त्याला माघारी यावंच लागेल. ज्ञानोबांनी तर अर्जुनाला स्मरण करून दिलं याच कथा सांगून. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटे भांबावला तेने भुजंगत्व पावला नेणसी काही. तुला माहित नाही अर्जुना, तू जाणतोस ना हे सगळं. अरे नहुष स्वर्गाचा अधिपती झाला पण सर्प सर्प म्हणून लाथ मारली ऋषींना आणि त्यांनी शाप दिला तर सर्प योनीला प्राप्त झाला. त्याने भुजंगत्व पावला नेणसी काही. तुला माहित नाहीये इंद्र झाला म्हणून काय झालं. ते रामचरित्रामध्ये तो मुंगळा इंद्र झाल्याची कथा आहे. आपण नेहमी सांगतो. रामचंद्र प्रभू जेवायला बसले, सीता मातोश्री बाजूला बसल्या, म्हणे वाढलंय तूप करा पुंडलिक वरदा. पाणी फिरवता फिरवता रामचंद्र प्रभू हसले. दोन मुंगळे होते एकावर एक बसून चालले, मुंगळेच मुंगळे. रामचंद्र प्रभू हसले. आता सीता मातोश्री बाजूला बसल्या होत्या. त्याने विचारलं का हसला. आता हसले असतील. नाही, तसं चालत नाही. नवऱ्याने केलेल्या प्रत्येक क्रियेचं कारण आपल्याला कळलंच पाहिजे असा अट्टहास जिच्या अंतःकरणामध्ये असतो तिलाच बायको असं म्हणतात. व्यावर्तकत्व सांगतो पत्नीत्वाचं. का हसलात म्हणजे काही नाही, असं सहज हसलो. आणि सहज कसं काय हसलं. सहज कोण हसतं. ते म्हणले मुंगळ्याला बघू ना. मुंगळ्यात हसण्यासारखं काय. अरे हसले असतील त्या जाऊ द्या. तोही बिचारा कधीतरी स्वतंत्र होता. त्याचं स्वातंत्र्य कधीतरी अबाधित ठेवावं. हसला असेल जाऊ द्या, सोडून द्या. हसण्याचा अधिकार आहे त्याला. नाही नाही, मी असताना तो हसतोच कसा. गोंधळ इथेच सगळे. मी असताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईलच कसं, असा अट्टहास. मुंगळ्यात हसण्यासारखं काय. मग रामचंद्र प्रभू, आपल्याला माहिती असणारी कथा आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं हे बघ हे दोन मुंगळे. हा जो वर बसलेला मुंगळा आहे ना तो मागे 14 वेळेला इंद्र झालेला आहे. पण ती ऐरावतावर बसायची सवय गेली नाही म्हणून दुसऱ्या मुंगळ्यावर बसून पुढे निघाला. तुकोबारायांनी म्हटलंय इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. तुकाराम महाराज म्हणतात इंद्र पदाधिक, अधिकामध्ये सगळेच आले, ब्रह्मदेवाला सगळेच आले त्याच्यामध्ये. स्पष्ट आहे तुकोबारायांचं विधान, काय मध्ये विचारच नाही. स्पष्ट रोखटोक जे आहे ते आहे तुकोबारायांनी मांडून ठेवले. इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. हा रोग आहे. इंद्रपद हा रोग आहे, ब्रह्मदेवाचं पद हा रोग आहे म्हणतात तुकोबारा. का रोग आहे. कारण तिथून खाली यावं लागतं, अधपतित होतो. त्यामुळं येणं जाणं आहे म्हणून तो सुद्धा जीवच आहे. अधिदैवामध्ये काय काय येतं तर हे सगळं तेच येतं. जीवाची जीवदशा ही कर्मावर अवलंबून आहे. अगाकर्मी जे उरावे तैती ही सुख दुःखी पळावे तया ते भोगावया यावे देहा एक. जीवाला तो विवक्षित देह मिळतो तो त्याच्या कर्माचा विपाक म्हणून मिळतो. मग जीव दशा सांगणं हा शास्त्राचा हेतू आहे का. नाही नाही, हा जीव हा मुळात ब्रह्म आहे हे सांगण्यात शास्त्राचं तात्पर्य. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. जीव हा वेगळा नाही. तुकोबारायांनी देवाला म्हटलंय तुम्ही देव आम्ही देव, मध्ये भेव अधिक. मध्ये भय नावाचा विकार आल्यामुळे आम्ही जीव झालो तुम्ही देव राहिलात. नाहीतर तुम्ही ना आम्ही याच्यामध्ये काही भेद नाही. तुम्ही आम्ही काय सांगा भिन्न ऐसे पांडुरंगा. तुमच्या तर आमच्यामध्ये काय भिन्नता आहे सांगा देवा. जीव ब्रह्मैव नापरहा. जीव सांगणं ह्या शास्त्राचा हेतू नाही. जीव ब्रह्मभिन्न नाही हे सांगण्यात शास्त्राचं तात्पर्य आहे. कशा करता हे तात्पर्य, हे का ठेवलं शास्त्रांनी तरी, का हा बोध करून दिला पाहिजे. या जगतामध्ये ब्रह्म एकमेव सत्य आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे. हा मुळात बोध आहे. या ज्ञानानं आमच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. आम्ही कोण हे आम्हाला कळलं पाहिजे. मागे आपल्याला कदाचित मी बोललो असेल,
जीवाची ओळख त्याच्या स्वरूपावरून करावी लागते, त्याच्या सामर्थ्यावरून करून चालत नाही. असं आहे, काही वस्तूंचा परिचय हा सामर्थ्याने होतो, काही वस्तूंचा परिचय प्रमाणाने करावून द्यावा लागतो आणि काही वस्तूचा परिचय स्वरूपानं करून द्यावा लागत असतो. परिचय करून द्याव्या लागणाऱ्या 3 गोष्टी आहेत. काही गोष्टीचा परिचय सामर्थ्यानं करून द्या, त्याला प्रमाण देत बसू नका, त्याचं सामर्थ्य काय आहे ते बघा. विंचवाचं ओळख करून घेताना सामर्थ्य बघा, मग त्याला पाय किती आहेत, मग त्याला असं कसं आहे, तो काळाच काय, तो पांढराच काय, त्याची नांगी वरच का आहे, ते असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, तो पुढच्या पायाने चावला तर काय बिघड. तू त्याच्या नादालाच लागू नकोस, त्याचं सामर्थ्य काय आहे ते बघ. मायेचा परिचय करून घ्यायचा आहे ना, त्याला प्रमाण शोधत बसू नका. मायेच्या अस्तित्वाला प्रमाण सापडत नाही. मायेला स्वतःचं कोणतं स्वरूप नाही, तिची भावरूपता ही साधकांकरता सांगितलेली आहे. वास्तविक तिला भावरूपता नाही. वेदांताच्या नियमानुसार माया भावरूप आहे असं लक्षण आम्ही करतो नेहमी वेदांतामध्ये, पण ते आम्हाला कळावं म्हणून आहे. नाहीतर नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे, विश्वाईसे म्हणीजे तरी हे माया, हे ज्ञानोबारांनी केलेलं लक्षण आहे. नाही म्हणो जाईजे, पण तरी सुद्धा या जगताला उत्पन्न करण्याचं सामर्थ्य बाळगून आहे. अव्यक्त नामने परमेश शक्ती ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधेव माया यया जगत सर्वम इदम ते. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी मायेचं लक्षण केलंय आपल्याला. भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो वगैरे वगैरे. महद्भूता अनिर्वचनीय रूपा. सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो. आहे म्हणावं तर नाही, नाही म्हणावं तर परिणाम दिसतो, कार्यानुमेयता आहे का नाही काही म्हणून सदसद विलक्षणत्व आपण मायेला देतो. सत म्हटलं तरी चालत नाही. स्वप्नाच्या बाबतीत जसा आपण विचार करतो, खरं म्हटलं तरी खरं नाही, खोटं म्हटलं तरी खोटं नाही. खरं म्हणावं तर जागं झाल्यावर काही नसतं, आणि खोटं म्हणावं तर ज्या वेळेला ते दिसत असतं त्यावेळेला त्याचा परिणाम होत असतो. स्वप्नामध्ये भीती वाटल्यानंतर अंगाला जो घाम येतो तो जागृती ते राहतोच की नाही, राहतोच ना, तो जागृती ते राहतो. मग स्वप्न खरं का खोटं? निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होल आहे, रज्जू नेणता सापा बिहे विस्मो कवण. ज्ञानोबारांनी म्हटलं, जोपर्यंत मनुष्य स्वप्नातून जागा होत नाही तोपर्यंत स्वप्नकाल चालू असताना त्याच्याकरता ते स्वप्न सत्यच आहे. निद्रिता चेवो नये, तो जागा होत नाही, तव स्वप्न साच होल आहे, तोपर्यंत स्वप्न सत्यच आहे. मग सत्य म्हणावं तर जागा झाल्यावर, स्वप्नामध्ये जर ₹1,00,000 लॉटरीचं तिकीट लागलं तर जागा झाल्यावर काय सुटकेस असते काय उशाला? ₹1,00,000 भरून ठेवले स्वप्नामध्ये लागलेले म्हणून. स्वप्नामध्ये खरे वाटले होते, जागा झाल्यावर काय खरंय? मग स्वप्न खरं का खोटं? खरंही म्हणता येत नाही, खोटंही म्हणता येत नाही. खरं म्हणावं तरी अडचण आहे, खोटं म्हणावं तर अंगाला घाम तर सुटलाय. मायेचा विचार करत असताना त्याच्या सामर्थ्याचा, तिच्या सामर्थ्याचा विचार करा, तेवढ्यावरच तिचा परिचय. तिला प्रमाणानं स्वरूपानं तिचा परिचय होत नाही. मायेचं स्वरूप बघायला जाऊ तर ब्रह्म आहे एवढंच कळेल, माया नावाची वस्तू हातालाच लागणार नाही. बरं, प्रमाण काय आहे की माया आहे, याला प्रमाण काय आहे? काही प्रमाण नाही. बरं, जशी माया जशी आम्हाला फक्त सामर्थ्यानं ओळखावी लागते, तसं काही वस्तूंचा परिचय आम्हाला प्रमाणाने, तिथं आम्हाला स्वरूप बघून चालत नाही, त्याचं सामर्थ्य बघता येत नाही. प्रमाण आहे की नाही शास्त्राचं एवढंच बघा. धर्म ही संकल्पना आहे, धर्म आहे की नाही? आहे. काय, कशावरून? धर्म काय डोळ्याला दिसणारी गोष्ट आहे? डोळ्याला दिसत नाही. मग धर्माच्या अस्तित्वाला काय कारण आहे? काही नाही. एक आहे, शास्त्र म्हणतं म्हणून. शास्त्राचं प्रमाण आहे. स्वर्ग आहे की नाही कुणाला माहिती आहे की नाही, पण आहे, आम्ही म्हणतो आहे. नरक आहे की नाही? आहे. कशावरून? जाऊन आलाय काय स्वर्गामध्ये? नाही जाऊन आलो. मग कशावरून आहे म्हणतात? त्याचं सामर्थ्य माहिती आहे. सामर्थ्य काय असायचंय त्याला? लोक आहे, तो स्वर्ग लोक आहे.
पर त्याचं स्वरूप काय आहे? कुणाला माहिती स्वरूप काय येते? अरे मग आहे कशावरून? त्याला प्रमाण आहे. पुराण त्याला स्वर्ग आहे म्हणतात, शास्त्र त्याला आहे. अहो ब्रह्म कशावरून ओळखायचं? प्रमाणावरून. ब्रह्माचा परिचय कशावरून? शास्त्र योनित्वात. ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र चाललं ना, चतुसूत्री मधलं सूत्र आहे शास्त्र योनित्वात. शास्त्रावरूनच आम्हाला ब्रह्म कळणार आहे. गुरुमुखातून तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणानेच ब्रह्मबोध होत असेल तर तो ब्रह्म ते ब्रह्म त्या महावाक्यातच आहे. शास्त्र त्याला प्रमाण आहे. हे प्रमाणानं कळतं. स्वर्ग आम्हाला दर्शनाने कळत नाही. नरक आम्हाला नरकाचं दर्शन नाही आहे. झालं असेल मागे आतापर्यंत, तेवढंच झालंय फक्त. पण आम्हाला आता लक्षात नाही आम्ही मागच्या जन्मी कुठल्या नरकात पडलो होतो, का स्वर्गात गेलो होतो, काय केलंय आम्ही, अमृत प्यायलोय का, काय अजून काही तिथं कल्पवृक्षाखाली बसलोय का, ऐरावतावरून मिरवून आलोय. आम्हाला आता आठवत नाही, आम्हाला लक्षातही नाही, सांगता येत नाही. पण तो आहे की नाही? आहे. कशावरून? शास्त्र म्हणतं म्हणून. ज्ञानोबरायांनी आपल्याला 9व्या अध्यायामध्ये स्वर्गाचं वर्णन करून दाखवलंय म्हणून स्वर्ग आहे. का? आम्हाला ज्ञानोबराय प्रमाण आहेत. आणि काही गोष्टींचा जो परिचय करून घ्यावा लागतो तो स्वरूपावरून करून घ्यावा लागतो. तसा जीवाचा परिचय हा स्वरूपावरून करावा लागतो. मी जीव आहे हे म्हणण्यात जीवाची धन्यता नाही, मी ब्रह्म आहे हे म्हणण्यात जीवाची धन्यता असते. स्वरूपावरून जीवाचा परिचय करून घ्यावा, प्रमाणावरून नाही. जे अनुभवाला येतं, जे अनुभवैक गम्य आहे त्याच्याकरता प्रमाणाचा विचार कुठपर्यंत करावा लागतो? एका मर्यादेपर्यंत. त्या मर्यादेनंतर प्रमाणही काही करू शकत नाही, कारण अनुभवैक गम्य आहे. अहो तुम्ही साखर खाल्ली आहे का? हा काही प्रश्न आहे का? खाल्ली आहे. कशी लागली? एक सुरामध्ये एक वाक्यता आहे सगळ्यांची, गोड लागली. या गोडी करता, साखर गोड आहे याला पुराण शोधणार आहात काय? याला साखरेचं सामर्थ्य बघणार आहात का? अरे नाही. जे अनुभवैक गम्य आहे ना त्याच्याकरता प्रमाणांचा फार विचार होत नसतो. प्रमाणांना मर्यादा पडते, सामर्थ्याला मर्यादा पडते. जीवाला, जीव आहे ब्रह्म आहे हे अनुभवैक गम्य आहे. हे ज्ञान अनुभवपर्यवसायी ज्ञान आहे. याच्याकरता अधिदैवाचा विचार करत असताना सुद्धा शास्त्राने अधिदैव म्हणून जो की जीवदशा सांगितली असेल ती जीवदशा सांगणं हे शास्त्राचं तात्पर्य नाही आहे. ब्रह्मस्वरूपता सांगणं हे शास्त्राचं तात्पर्य. अधिभूतामध्ये भौतिक जग सांगणं हे शास्त्राचं तात्पर्य नाही आहे. भौतिक दिसत असलं तरी ते ब्रह्मरूप आहे हे सांगण्यात शास्त्राचं महत्व आहे, शास्त्राचा हेतू आहे. तसाच अधियज्ञाचा विचार करत असताना निर्गुण आणि सगुण ब्रह्म या दोन्हीचा विचार अधियज्ञामध्ये येतो. अधियज्ञाचा विचार करताना या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग आता निर्गुण मानायचं का सगुण मानायचं याच्यामध्ये याच्यात वाद करण्यात काही शहाणपण नाहीये. वाद करणारे करत राहतात, आपण पुढे जायचं असतं. वादो नावलंब्य हा असं सूत्र आहे नारद भक्ती सूत्रामध्ये. वादानं काय होतं? काय फार काय पदरात पडतं? काय नाही. वाद करणारे ते वेगळे असतात, ते पंडितांची ती वेगळंच आहे, ते वर्गच वेगळा आहे. करू नये असं माझं म्हणणंच नाही आहे. वादे वादे जायते तत्वबोधा हे होईल, आपण नाकारायचं कारणच नाही आहे. पण त्याचा तत्वबोधाच्या ऐवजी शीर्षभेद होऊ नये एवढं बघावं. म्हणजे काय होतं वादामध्ये? सिद्धांताचा निश्चय होण्यापेक्षा सुद्धा सिद्धांताचा अहंकार जास्त निर्माण होण्याची शक्यता असते. तो दोष, ती शंका जास्त, शक्यता जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असते. आमचा विजय झाला, आमचा पराजय झाला, अमुक तमुक. पराजय झाला की द्वेष भावना, विजय झाला की अहंकार निर्माण होणं, वादामध्ये होण्याची शक्यता असते. असू द्या, भक्ताने याच्यामध्ये वेळ घालवू नये असं नारदांनी म्हटलंय. नारद महर्षीने वादो नावलंब्य असं म्हटलं. ठीक आहे, आचार्यांनी सुद्धा वादाला जेवढं महत्व द्यायचंय तेवढंच दिलंय. आचार्यांचं चरित्र बघितलं तरी असू द्या, तो विचार स्वतंत्र असेल. सगुण आणि निर्गुण काय आहे? अरे ते एकच आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे,
सगुण निर्गुण एक, बस. पुढं काही गोविंद म्हणा न म्हणा, पण एक आहे एवढा विचार करा. आम्ही निर्गुणाला सगुण मानायलाच तयार नाही. सगुण अहो, जे सगुणाचा अभिनिवेश धारण करतात त्यांना निर्गुण नाहीच आहे. सगळी द्वैती मतं म्हणजे अद्वैत मताला सोडून बाकीची जी सगळी मतं आहेत ना, ती एका अर्थानं द्वैत मतच आहेत. बहुतेकांनी शब्द वापरला, मी सगळ्यांनी म्हणत नाही. मी निर्गुण निराकार तत्व मानलेलंच नाही. सगुण साकार, सगुण साकार, फक्त त्याची सेवा, त्याचा अमुक त्यामुक तमुक, त्याचं लीला कीर्तन गुण कीर्तन. ते चुकीचं आहे का? अजिबात चुकीचं नाही. पण सगुण मानलं आणि निर्गुण मानलं तरी सगुण निर्गुणाचं ऐक्य बघता येणं. म्हणून मी म्हटलं की जीवामध्ये सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या जीवापासून ते हिरण्य गर्भापर्यंतचे जे वैविध्य आहे, जगताचा विचार करत असताना जगतामधलं जे वस्तूमधलं वैविध्य आहे, आणि आधी यज्ञाचा विचार करताना सगुण निर्गुण म्हणून जो भेद दाखवला गेला, ते जे वैविध्य दाखवलं गेलं, या वैविध्य सांगण्यामध्ये शास्त्राचं तात्पर्य नाही. वैविध्यामध्ये असणारं एक सूत्र जे परब्रह्म आहे ते सांगण्यात शास्त्राचं तात्पर्य. तुम्ही त्याला सगुण मानता का निर्गुण मानता महत्वाचं नाही. काही जणांना निर्गुणाचा इतका अभिनिवेश आहे की त्यांना सगुण मान्य नाही, हेही आपल्याला दिसून येतं. ते अवतार ही संकल्पनाच मानत नाहीत. ईश्वरो नावतरती, ईश्वराचा अवतार होत नसतो. काय बाबा हेतू काय? व्यापकत्वात. उदाहरण त्याला काही देता येतं का? आकाशवत, त्याचा विचार आहे. ईश्वरो नावतरती व्यापकत्वात आकाशवत. आकाशाचा काही अवतार होतो काय? होत नाही. आकाश व्यापक आहे, त्याला अंशावतार आकाशाला नसतं. तसं परमात्मा व्यापक आहे, त्याला अवतार कशाला मानता? असंही मानणारा एक वर्ग या जगतामध्ये. अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ या संकल्पना